चाल 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 सोहम. अरे काल तुला प्रॉब्लेम होता ना, मी पळत नाही तू पळतोयस. आज काय झालं मग? आपली रेस घरी जाऊन संपणार आहे. कमान कमान कमान. नाही नाही बस झालं बस झालं. अरे बस काय यार सोहम, तुला सांगतो आपण रोज असे पळत राहिलो ना, आपण मॅरेथॉन पळू. हा. अरे सोहम, हे काय? तुम्ही आज पण मॉर्निंग वॉकला गेला होता? येस. अरे किती घाम आलाय बघ तुला, नुसतं धापा टाकतोयस. हो ते गार्डन पासून इथपर्यंत धावत आलो. वाव, तुम्ही रोज जाणार आहात का? नाही म्हणजे मी पण विचार करत होते की उद्यापासून मी पण येत जाईन, मग आपण एकत्रच जाऊया. चालेल ना अभिजित राजे? हा चालेल ना, न चालेल काय झालं, पण तुला पळता येतं ना? हो पळेन ना, तुम्ही म्हणाल ते. पण काही म्हणा सोहम, अभिजित राजे घर जावई म्हणून मिळणं हे भाग्यच आहे तुमचं. हे तुम्हाला कळलं ना? अभिजित राजे आता कायमचे इथेच राहणार आहेत, घर जावई म्हणून. हो, घर जावई. मग आता बघ आपल्या एरियातल्या जागांचे भाव कसे वाढतायत ते. सेलिब्रिटी घर जावई म्हणून राहतायत म्हटल्यावर. आणि खरी मजा तर कुलकर्ण्यांची आहे. काय ग प्रज्ञा, त्यांची कसली मजा? अगं अभिज किचनचा मालक घर जावई म्हणून मिळाल्यावर खायची प्यायची चंगळच ना, रोज चमचमीत खायला मिळत असणार. अभिजित राजे, तुम्ही ते जेवण बनवता का? हा बनवतो तर. तुम्ही या ना, तुम्हालाही बनवून देईन. मला ना जेवण बनवून तर इतरांना खायला घालायला आवडतं. म्हणजे आसावरीला जेवणाची सुट्टी. अगं नव्या नवऱ्याचे 9 दिवस. आता जावई घर जावई म्हणून राहायला लागल्यावर त्याचा मान कमी होणार. हळूहळू घरातली सगळी कामं करायला लागणार. पण मला आवडतात घरातली कामं करायला. काय आणि घर जावायला घरातली कामं करावीच लागतात ना, काय सोहम? म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला हो सर, तुम्ही घर जावई झालात? आता किती प्रॉब्लेम सांगू आणि काय काय सांगू. सर तुम्ही टीव्हीत किती खुश दिसता, तुमची अशी अवस्था होईल असं वाटलं नव्हतं. नाही म्हणजे हॉटेल नीट चालत नाहीये का? चालतं, पण काय माझे ना खूप पैसे अडकलेत बाहेर लोकांकडे. हो की नाही सोहम? बापरे, पैसे मिळतील ना परत? तुला काय वाटतं सोहम, मिळतील? मी जरा वर जातो, घाम आलाय मला. हो तुमचं घर आहे ना, मग तुम्ही इथे कशाला राहायला आलात? जावयाने कसं मानात राहायला हवं, त्यातच त्याची इज्जत असते. काय हो तुम्हाला ऑकवर्ड नाही का वाटत? कसला मान सन्मान घेऊन बसला. तुम्हाला सांगतो, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. बरे दिवस, काही वाईट दिवस चालायचं. सर पण काही काळजी करू नका हा, काही लागलं तरी सांगा आम्हाला. थँक्यू. रात्री अपरात्री काहीही मदत लागली तर सांगा हा. हो हो. बरं मी निघतो, काही नवीन कामधंदा शोधायला हवा. सोहम, अरे पाय दुखतोय का रे आई, तुझा? मी दमलोय, मी आते. ऐक ना, मी गरम पाणी करत ठेवते ना तुझ्यासाठी. मी आलो. आज तुला सांगतो, आज जॉगिंगला काय मजा आली माहितीये? तुझ्या सोसायटीतल्या बायका भेटल्या होत्या. तुम्ही काय घर जावई आहात का? ते टाइमपास, तू नको मनावर घेऊ. अहो तुम्ही घर जावई आहात का या घराचे? मी या घराचा जावई आहे ना. घराचा जावई असतात काहीच अडचण नाहीये, पण स्वतःला घर जावई नका ना बोलवून घेऊ. तुम्हाला माहिती नाही घर जावई असतं म्हणजे काय असतं ते? माहितीये. काय माहितीये? त्या बायका काय वाटेल ते बोलत होत्या तुम्हाला खाली. तुम्हाला कळत होतं का? त्यांना असं वाटतंय की आपलं घर गेलंय, आपलं हॉटेल गेलंय, तुमच्या डोक्यावरती कर्ज झालंय आणि म्हणून तुम्ही इथे आलात घर जावई बनून राहायला. हसताय काय तुम्ही?
नका ना अशी प्रत्येक गोष्ट मस्करीत घेऊ. पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक होला हो करत होतात. अहो कसलं कर्ज, हा कसलं कर्ज? आपलं घर गेलंय, आपलं हॉटेल गेलंय, कशाला असलं अभद्र बोलायचं? आसावरी तू आसावरी, हे बघ, मला एक सांग, त्यांच्या तसं बोलण्याने किंवा त्यांना तसं वाटण्याने खरंच तसं होणार आहे का? नाही ना. अरे मुळात प्रॉब्लेम त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच आहे. मला सांग ना, काय वाईट आहे घर जावई होणं? होतं कसं माहिती का, एखादा पुरुष जेव्हा घर जावई म्हणून त्याच्या सासरी जातो ना, तेव्हाच लोक तर्क करून मोकळे होतात. त्या विकेल लागला असणार, याला राहायला घर नसणार, याचा कामधंदा बंद झाला असणार, आलाय आता सासऱ्याच्या घरी आयतं बसून खायला. मला सांग ना, काय वाईट आहे घर जावई? बरं मला सांग, मुलगी नाही लग्न करून मुलाच्या घरी जात, मग लग्न करून मुलगा जर मुलीच्या घरी गेला तर काय वाईट आहे? आणि तसंही आपण हल्ली स्त्री पुरुष समानता मानतोच ना, दोघांनाही समान हक्क आहेत, समान अधिकार आहेत. अरे मी तर त्या पुढे जाऊन असं म्हणेन की खरंच जर का एखाद्याची परिस्थिती वाईट आहे, त्याला घर नाही विचारायला, कामधंदा नाही, आणि तो जर का आधार म्हणून सासरी राहायला गेला घर जावे म्हणून, काय वाईट काय आहे? अरे म्हणजे सासरी राहून घरच्यांचा छळ करणारी सून चालते आणि सासरी राहून घरच्यांची काळजी करणारा जावई का नाही चालत? कमाल आहे. हो, मी आहे घर जावई. मी इथे माझ्या बायकोला सोबत करायला, साथ द्यायला, आधार द्यायला, माझं कुटुंब पूर्ण करायला आलोय. बोलू लोकांना काय बोलायचं, मला नाही काय फरक पडत. अहो अहो मला कळते हो तुमची तळमळ. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. तुम्ही मनाने खरंच खूप मोठे आहात आणि संस्काराने. पण एक सत्य आपण नाही नाकारू शकत ना, तुम्ही एक सुप्रसिद्ध शेफ आहात. लोक तुमचा आदर करतात, मला मान सन्मान देतात. तेच लोक तुमचा अशा रीतीने जेव्हा अपमान करतात ना, ते मी नाही सहन करू शकत. ऐका ना माझं, तुम्ही नका राहू इथे, जा ना आपल्या घरी परत. माझं एक ऐकशील? बाकी काही कर, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी नाही असं तुम्हाला सोडून जाऊ शकत. मी आंघोळ करून येतो, आपण नंतर बोलू. ओके? आसावरी, आसावरी. काय आहे? सॉरी सॉरी सॉरी. अहो तुम्ही मला सॉरी म्हणायची गरज नाहीये, पण कळलंय ना तुम्हाला. मग जाणार आहात ना तुम्ही घरी? नाही, त्यासाठी सॉरी म्हणत नाही मी. मग कशाला बोलवलं मला? ते टॉवेल मी बाहेर विसरलोय, तो दे ना जरा. मी मुळीच टॉवेल देणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला कळलं पाहिजे की घर जावयाची अवस्था नंतर काय होते, त्याला काही किंमत नसते. कळतंय ना तुम्हाला? नंतर होते ना, मग आत्तापासून काय टेन्शन घ्यायचं? आणि मला माहितीये माझी बायको तसं काय होऊ देणार नाही. हे दे ना टॉवेल, थंडी वाजते. टॉवेल हवाय ना तुम्हाला? थांबा. घ्या टॉवेल. अरे रुमाल आहे आणि काय होणार आहे? ठीक आहे, तू टॉवेल देणार नाहीस ना? मी तसाच बाहेर येईन ना. तुम्ही काही उगीच मला घाबरवू नका.
जोपर्यंत तुम्ही कबूल करत नाही ना की तुम्ही घरी जाणार आहात तोपर्यंत मी टॉवेल देणार नाही. नाही नाही नाही, आलो मी बाहेर. आई उद्यासाठी वाल भिजवाय. शुभ्रा 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 तू 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 जा लवकर, जा 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 जा. आई अगं काय काय झालंय काय? मुद्दाम चेष्टा करत होतात ना माझी. म्हणजे निर्लज्जासारखा बोलत होता तो अभिजित. त्याला आता काहीच फरक पडत नाही, कोणीही बोला काहीही बोला. अरे सोहम, त्याला कोणाच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? समजा तू पैशाने भिकारी आहे. ए काय बडबडतेस तू? तसं नाही रे सोहम, म्हणजे समज की तुझ्याकडे पैसे नाही, अशा वेळी तुला कोणी जर भिकारी म्हटलं तर तुला नक्कीच वाईट वाटेल ना. पण तू जर गडगंज श्रीमंत असशील तर तुला कोणाच्या बोलण्याचा काय फरक पडणार आहे? तसंच काहीच झालंय त्या अभिजित राजेचं. आमच्या कोणाच्याही बोलण्याचा त्याला काही फरक पडत नाही आणि म्हणून तो असा हसत राहू शकतो. त्याला बोललेलं वाईट वाटत नसेल, पण आईला खूप वाईट वाटतं. आणि जर का आईला वाईट वाटलं तर त्रास त्याला पण होणार. कळलं? तू मी जे सांगतोय ना तेवढं काम कर, नक्की फरक पडेल. ते काम तर झालं, पण त्यासाठी तुम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन जाशील ना? ओके डन. थँक्यू, बाय. ए पोपड्या, चल तुझ्या आवडीचा नाश्ता केलाय. नाही नको आई, आज बाहेर अपमानानेच पोट भरलं माझं. अजून काही नकोय मला. अरे असं का बोलतोयस बबड्या? तुला ना भूक लागली, तू आधी खायला चल बरं. आई अगं मला या रूमच्या बाहेर पडायची पण लाज वाटते. तुला माहितीये सगळे मित्र हसतायत माझ्यावर, मला चिडवतायत. आधी तुझ्या लग्नावरून बोलत होते, पण आता अभिजित राजे घर जावई म्हणून आले आहेत ना, त्यावरून चिडवतायत का मला? मला तर कळतच नाहीये मी काय करू. तुला माहितीये गार्डन मध्ये बायका फिदी फिदी हसतात त्यांच्यावर, पण ह्या सगळ्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. ते सुद्धा दात काढून हसत होते त्यांच्या बरोबर. माहितीये तुला आई, मला लाज वाटते का या सगळ्याची? तुला नाही का लाज वाटणार या सगळ्याची? सांग मला. ते असं का वागतायत ना, मला हेच कळत नाहीये. त्यांना शांतपणे जगूच द्यायचं नाहीये का मला? ए ए बबड्या, असं बोलू नकोस रे. आई गेले 2 दिवस मी हे सहन करतोय, माहितीये तुला? तुला माहितीये गार्डन मध्ये सगळे टोमणे मारतात त्यांना, चिडवतात त्यांना. बरं इतकी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढं तरी कळायला हवं ना. तू नको स्वतःला त्रास करून घेऊस बाळा, मी बोलते ना त्यांच्याशी. तू का खोटं बोलतेस आई? तुला वाटतं तू बोलून ते ऐकणार आहेत? तुला माहितीये ना किती हट्टी आहेत ते. शेवटी त्यांना हवं तेच करणार ते. आणि तसंही आता तुमचं लग्न झालंय ना, तुझी किंमत संपली. बबड्या काहीतरीच काय बोलतोयस रे तू? असे नाहीयेत ते. त्यांची ना अशी ठाम मतं आहेत. म्हणजे तुला हे सगळं पटतंय? आई जाऊ दे. हे बघ, त्यांनी तुझं नाही ऐकलं ना तरी मी तुझं ऐकीन. मी मुलगा आहे ना तुझा. तू हो पुढे, मी येतो नाश्ता करायला. ऐक ना आई, एक रिक्वेस्ट होती. मला तू प्लीज घराबाहेर पडायला नको सांगूस आई. लोकांना फेस करायची, त्यांच्या समोर जायची ताकद नाहीये माझ्यात. आसावरी, शुभ्रा, शुभ्रा ऑफिसला गेली. तू अजून रागावली आहेस का? उपयोग आहे का काही रागावून?
ए बबड्या, तुला वाढू ना? नाही, मला काही नकोय आई. अरे आसावरी मला अभिजित राजे कुकिंग क्लास मध्ये जॉईन व्हायचंय. आसावरी मला अभिजित राजेंचा कुकिंग क्लास जॉईन करायचंय. अगं आसावरी, मी तर 6 महिन्याची फी एकत्र भरायला तयार आहे. आणि हो, काय ग, घर जावयांचे कुकिंग क्लास इथेच चालणार आहेत की आमच्या घरी? नाही म्हणजे आमच्या घरी घेतले तरी चालतील. हा, तुमच्या कशाला, माझ्या घरी घेतील ना. अहो पण हे कसले क्लासेस, काय बोलताय तुम्ही? अगं सांगितलं ना, घर जावई अभिजित राजे कुकिंग क्लासेस. अरे वा, मी कुकिंग क्लासेस घेणार आहे, चांगली गोष्ट आहे. सर, तुम्ही इथे घर जावई बनून राहिलात ना, तेव्हाच कळलं आम्हाला की तुमच्याकडचे पैसे संपले असणार आणि तुम्ही गरीब झाला असाल. काय झालंय काय नक्की? सरकारी टॅक्स चुकवलात की कर्ज करून ठेवलीत? अरे बाप रे, एवढी गर्दी! घर जावे शेफ अभिजित राजे यांचे कुकिंग क्लासेस फुल झाले की काय? तसं असेल ना तर स्पेशल कोचिंग करा, खास माझ्यासाठी. हो, मी पण एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार आहे. हा, एक मिनिट, तुमच्या पाठीमागे काही पोलीस वगैरे नाही ना लागलेत? काही फ्रॉड वगैरे नाही ना केला तुम्ही? अहो थांबा, तुम्ही काय काय बोलताय? काय सगळं काय चाललंय? मला काहीच कळत नाहीये. अहो आमचं हॉटेल खूप छान चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय, आणि तुम्ही हे जे काही बोलताय ना यांना मला आवडत नाही अजिबात. अहो तुम्ही ओळखत नाहीत का यांना? विसरलात का कोण आहेत हे? हे सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजे आहेत. यांच्या एका फोटोसाठी, एका सहीसाठी रांगा लागतात, माहिती नाहीये का तुम्हाला? नेते, पोलीस, वेगवेगळे नट नट्या सगळे ओळखतात यांना. तुम्ही आमच्या लग्नात आले होतात ना, बघितलं ना तुम्ही? मग असं का बोलताय तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला आमची काळजी करायची काही गरज नाहीये. आणि तुम्ही म्हणता ना ते कसले ते कुकिंग क्लासेस, हे काही कुकिंग क्लासेस वगैरे घेत नाहीयेत. अगं हासावर येते, असं चिडू नकोस. आम्ही काही उगाच बोलत नाहीये. आणि तसं नसेल तर खाली बोर्ड काय उगाच लावलाय? बोर्ड? कसला बोर्ड? खाली जाऊन बघ तुझ्या डोळ्यांनी. हो, बघ पाहिजे तर तुला. चल, बघू बघा. तरी कसला. हा बघ असावं. पाहिलंस, आम्ही काही खोटं बोलत होतो का? अरे वा वा वा, ही शक्कल कोणाची आहे? हे कोंबडीसारखं अक्षर प्रज्ञाचं असणार नक्कीच. माझं कशाला असेल? माझं अक्षर याच्यापेक्षा खूप चांगलं आहे. आणि असावरी ताई, मी काय म्हणतेय, ह्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आयुष्यात चढउतार तर येतच असतात, हो की नाही ग? आसावरी, हे बघ, टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचं? अगं अभिजित सरांना आम्ही मगाशीच म्हटलं होतं, काहीतरी मदत लागली तर सांगा म्हणून. घर जावई तर घर जावई, पण सासऱ्याच्या जीवावर बसून तर खात नाहीयेत. क्लासेस सुरू करून कमवायचा विचार तरी करतायत. आणि असावरी ताई, तेच सगळ्यात महत्वाचं आहे. मी नक्की हा क्लास जॉईन करणार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगणार. मी नक्की तुमची मदत करणार. भरून आलं मला. तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं? अहो तुम्ही चला 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 आधी, चला घरी चला. एवढं काय झालेलं चिडायला? कशी हात पकडून नेते बघ ना. नवीन नवरा आहे ना.